हाय गाईज, मी मनीषा मनपूर्वक स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे की देवघरामध्ये देवघराची मांडणी मी कशा पद्धतीने करते ते आज आपण करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. या ठिकाणी सर्वप्रथम मी सगळे देव हे तांब्याचे जी प्लेट आहे त्याच्यामध्ये सगळे देव मी अगोदर काढून घेतले आहेत मंदिरातून. या ठिकाणी देव धुण्याच्या अगोदर मी दीप प्रज्वलित करून घेतला आहे, कारण की असे म्हणतात की आपण जेही काही पूजा पाठ कथा वाचत असतो त्याच्या मागे म्हणजे अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो, कारण की या सगळ्यांचं साक्षी दीपक असतो. जे पण आपण काही पाठ पूजा वगैरे करतो त्याचं साक्षी दीपक असतो. म्हणजे ते सगळं कोणाला माहीत असतं? दीपकला माहीत असतं की आपण हे सगळं पूजा मंत्र वगैरे म्हटलेले आहेत हे त्यांनाच माहीत असतं. आणि आपण किती देवाची सेवा करतोय याचे जे साक्षी असतात ते दीपकच असतात.
त्यानंतर या ठिकाणी मी सगळे देव एक एक करून धुवून घेतले आहेत आणि नंतर मग गंगाळामध्ये धुवून आणि पुसून व्यवस्थितपणे सगळे देव व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता मी या ठिकाणी बाळकृष्णाची आंघोळ करत आहे. तुम्ही बघू शकता आमचा बाळकृष्ण खूपच सुंदर आहे. मला खूपच जास्त आवडतो बाळकृष्ण. आणि मग नंतर बाळकृष्णाची आंघोळ झाली आहे आणि आता मी बाळकृष्णासाठी पिंक ड्रेस जो आहे तो काढलेला आहे. पिंक ड्रेस माझा सगळ्यात फेवरेट ड्रेस आहे. तो एकदम छान आहे. मी दिवाळीच्या वेळेस बाळकृष्णाला 3 ड्रेस आणले होते आणि त्याच्यामधून तो एक ड्रेस आहे जो मला खूपच जास्त आवडतो. तो खूपच छान ड्रेस आहे. त्याच्यामध्ये डायमंड वगैरे पण लावलेले आहेत आणि मध्ये ग्रीन कलरचे डायमंड लावलेले आहेत. खूपच छान ड्रेस दिसतो तो कृष्णाला. नंतर कृष्णाची आंघोळ झाली, ड्रेस वगैरे घातला कृष्णाला आणि मग नंतर जिथं कृष्णाची जागा आहे तिथं मी त्यांना व्यवस्थितपणे स्थापित करून दिलेले आहे.
आता या ठिकाणी मी सगळं देवी देवतांना मी हळद कुंकू करून घेत आहे आणि अष्टगंध, ज्यांना अष्टगंध लावायचे त्यांना अष्टगंध लावते. जसं गणपती, महादेव, हनुमान वगैरे दुसरे अजून देव असतील आणि बाकीच्यांना हळद कुंकू मी लावलेले. आता मी या ठिकाणी अगरबत्ती लावून घेतली आहे आणि सगळं देवांना व्यवस्थितपणे ओवाळून घेतलेली आहे आणि मग नंतर त्या ठिकाणी अगरबत्ती बाजूला साईडला लावून दिली आहे. तिने माझी पूजा कंप्लीट झाली आहे आणि नंतर या ठिकाणी मी आरती म्हणत आहे. गणपतीची आरती प्रथम म्हणते आणि मग नंतर देवीची जी आरती आहे ती म्हणून घेते. चंदनाची युती कुंकुम केशरा हिरे सरिता शोभरा रमझुणती नोपूर रमझुणती नोपूर चरणी नागरिया जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोड वक्र तुंडत्री नयना सहस्रामाचा आठपाने सजना संकष्टी पावावे निर्माणे लक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव. ये दुर्जट भारी कुसविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते मारी आरी पडलो आता संकट निवार जय देव जय महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक जय देव गुणी पाठा तुझे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही काही वाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू नासा लागी पावन जवलाही जय देव जय महिषासुरमर्दिनी वदैत्यासुरवदिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी भवाशा अंबे तुझ वाचून पूर्णपुरी लाशा नरहरी तल्लीन झाला पदपंकज जय देव जय महिषासुरमर्दिनी वदैत्यासुरमर्दिनी
सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी बोला जय माळसा माता की जय जय योगेश्वरी माता की जय. आरती वगैरे झाल्यानंतर मी इथं कपूर बाळलेला आहे आणि मग नंतर कर्पूर गौरम जे आपलं असतं ते मी इथं म्हणून घेतलं आहे. पाणी वगैरे ओवाळून घेतलं आणि मग नंतर ते सर्व घरामध्ये कपूर वगैरे फिरवून घेतलं कपूरचं आणि उंबरठ्यावर पण फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झालेली आहे. नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते नारायणी नमस्ते. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग नंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि मनीषा ब्लॉग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.